सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरनं चांगलाच वाद गाजतो आहे। आदिवासी समाजाच्या कोट्यातनं धनगर समाजाला आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आदिवासी नेते आक्रमक झालेले आहेत। त्यांनी राष्ट्रपतींची सुद्धा या सगळ्या संदर्भात आज भेट घेतली आणि यानंतर मधुकर पिचड बोलतात। थेट जाऊयात त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये। की आपण मानववंशशास्त्रज्ञ आणि राजकारणाव्यतिरिक्त एक कमिटी नेमू। तिनं धनगर आणि धनगर जातीचा अभ्यास करावा आणि अहवाल द्यावा अशी कमिटी नेमली गेली। त्या कमिटीनं ओरिसा, बिहार, झारखंड या सगळ्या राज्याची पाहणी केली आणि त्यांनी महाराष्ट्र शासनाला अहवाल दिला की धनगर जात वेगळी, धनगर नाहीत, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या धनगरांना आदिवासी संबोधता येणार नाही। हे आज अहवाल तो महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे। 80 साली शिफारस केली होती, 79 साली 80 साली आदिवासीच्या क्रायटेरिया पूर्ण करत नाही म्हणून परत घेतलेली आहे आणि म्हणून हे वेगळं त्यांना आरक्षण द्या, आमचा काही विरोध नाही। आणि म्हणून जसं मराठा आरक्षणाच्या वेळेला मागणी होती की आम्हाला ओबीसीत घाला, परंतु ओबीसी समाज दुखवू नये म्हणून निर्णय घेतलाच ना, मराठा समाजाला वेगळं ओबीसीपेक्षा आरक्षण दिलं। आमचं म्हणणं आता तसंच आहे की आदिवासीच्या मूळ आरक्षणाला हात लावू नका आणि त्यांना काही वेगळं द्यायचं असेल तर वेगळं द्या। स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्या पक्षांची सरकार आली आणि धनगरांचे मंत्री सगळ्या सरकारमध्ये होते आणि मग स्वातंत्र्यानंतर कुठल्याच राज्याचा एकही राज्यानं निर्णय घेतला नाही। का नाही घेतला निर्णय, तर त्या क्रायटेरिया केल्या पाहिजे। आणि म्हणून मागा फुरके साहेबांनी सांगितलं तसं घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलंय। त्या भाषणात सांगितलं की राजकीय स्वार्थापोटी, दबावापोटी आदिवासीचं संरक्षण आणि मागासवर्गीयांचं संरक्षण दिलेलं हे हिसकावण्याचा भविष्यात प्रयत्न होईल म्हणून कुठल्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, कुठल्याच राज्याच्या असेंब्लीला, कुठल्याच देशाच्या राष्ट्रपतीला ना पंतप्रधानांना मी कोणाला अधिकार देत नाही। हा अधिकार सार्वभौम पार्लमेंटलाच असेल असं बाबासाहेबांनी म्हटलं, म्हणून तो अधिकार दिला। आणि म्हणून हे आदिवासींचं संरक्षण सगळ्यांचं व्हावं हीच मागणी आम्ही तिन्ही लोकांना केली आणि आज देखील संध्याकाळी माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या आदिवासी आमदारांची मीटिंग बोलवली। आज देखील आम्ही निवेदन तेच देणार आहे की आंदोलनांना जात ठरवू नये आणि एका ठिकाणी जर जात तशी असेल, हे सांगतात की काही राज्यात ती जात आदिवासीमध्ये, मी एक छोटंसं उदाहरण देतो। कर्नाटक राज्यात आणि केरळ राज्यात मराठा समाज हा आदिवासीच्या यादीत आहे आणि मग आपल्याला आश्चर्य वाटेल, मी स्वतः जाऊन आलो, मला आश्चर्य वाटलं होतं मराठा कसा आदिवासी असू शकतो, परंतु तो डोंगरात राहणारा मागासलेला आहे म्हणून याला फक्त ज्या त्या राज्यानं ठरवायचं असतं कोणती जाते, त्याचे निकष लावायचे असतात। आणि म्हणून जर कर्नाटकात मराठा आदिवासी असेल तर मग महाराष्ट्राचे सगळे मराठी आदिवासी करायला काय हरकत आहे, मग जर धनगरांचं म्हणणं आहे तसं तर। आणि मग हा सामाजिक अन्याय होईल आणि म्हणून सामाजिक न्यायाच्या भूमिकेनं या सगळ्याकडे पाहिलं पाहिजे। याच्यावर आम्ही सगळे आमदार, सगळे खासदार, सर्व पक्षाचे एक आहोत आणि असं चुकीचा निर्णय घेऊ नये आणि चुकीच्या प्रथा पाडू नये, त्याचं संरक्षण व्हावं आणि घटनेची जी पवित्रता आहे तिला कुठेही धक्का न लागता ते दिलेलं ज्या गोष्टी आहेत घटनेच्या त्या पाळण्याचं काम केलं पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे। बारामतीमध्ये आंदोलन झालं, धनगर समाजाने बारामतीत आंदोलन केलं, उग्र आंदोलन झालं। धनगर समाजाचे म्हणजे तुमच्यावर आरोप करतात की तुमच्यामुळे तुम्ही आडकाठी आणतात आरक्षणाला। नाही, आडकाठी आणायचं काय, मी पहिल्यांदा सांगितलं की मी मूळ पहिल्यांदा जन्मलेला आदिवासी आहे म्हणून आदिवासीच्या हिताचं संरक्षण हे माझं परम कर्तव्य आहे आणि त्याच्यानंतर मग मी मंत्री आहे, मग बाकीचं सगळं आहे म्हणून या समाजाचं संरक्षण करण्याचं काम मी करतो। इतकंच नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेत 7 वेळेला मला लोकांनी निवडून पाठवलेलं आहे आणि म्हणून ते मलाही म्हणतात तुमची खोटी जाती। मी त्यांना जो सांगत असेल त्याच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमा, चौकशी करा, मी जर खोटा झालो तर मला जाहीर फाशी देऊन टाका मुंबईमध्ये। आणि म्हणून चुकीचं आंदोलन करणं, चुकीचं सांगणं, मग त्या ज्या समाजात जन्मलो त्या समाजाच्या हितासाठी लढायचं, नाही तर काय कुठल्या तरी पदासाठी लाचारी पत्करायची, हे आमच्याकडून होणार नाही, माझ्याकडनं होणार नाही।